दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालय नाशिक रोड येथे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व कामासंबंधित नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली महाशिक्षक दरबार संपन्न झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसह नाशिक विभागातील शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान शासनाच्या लाल फितीत असलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत मागण्या मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. नाशिक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात आयोजित केलेल्या शिक्षक जनता दरबारात सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. नाशिक विभागातील शिक्षक व शिक्षण उपसंचालक यांच्यात समन्वय साधून त्रस्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 4 जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनता दरबाराचे कोणतेही नियोजन नसल्याने एकाच वेळी नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिल्याने गोंधळ उडाला. आमदार किशोर भाऊ दराडे, उपसंचालक संजय कुमार राठोड, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रकाश आहिरे, श्रीधर देवरे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या समोर शिक्षकांनी अक्षरशः कामांचा व समस्यांचा पाऊस पाडला. शिक्षण विभाग बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने अनेक निर्णय राज्यस्तरावर प्रलंबित असल्याचं शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. मात्र या कारणांमुळे शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्ष रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असं शिक्षण उपसंचालक संजय राठोड यांनी सांगितलंय. नमस्कार, मी अमित मराठे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष शिक्षकेतर संघटना. शालार्थाचे जे आदेश मंजूर केलेले साहेबांनी इथून उपसंचालकांनी, परंतु अजून ड्राफ्ट त्यांचे सोडलेले नाही आणि काहींचे ड्राफ्ट वेतन पदक कार्यालयाला आहे पण त्यांनी अप्रूव्ह नाही केले. तर त्यांनी लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही इथे निवेदन देतो. गेल्या 7 महिन्यापासून जून 25ला उपसंचालक संजय राठोड साहेब या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत. तेव्हापासून बहुतांशी कामं ही प्रलंबित झालेली आहेत. त्या संदर्भातलं विवेचन त्यांनी आपल्या या ठिकाणी निवेदनामध्ये केलेलं आहे की आम्हाला SIT आल्यामुळे इतर कामांची पूर्तता करायची असल्यामुळे वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. त्या चौकशांना सामोरं जात असल्यामुळे जी रेग्युलर कामं होती ती त्यामुळे पेंडिंग पडलेली आहे. परंतु त्यांनी आमदार महोदयांसमोर या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की 1 महिनाभरामध्ये जेवढे प्रलंबित प्रश्न आहे या विभागातले, मग त्याच्यामध्ये शालार्थ असतील, ड्रॉप असतील, अनुकंपाच्या नियुक्त्या असतील, वैयक्तिक मान्यता असतील, मेडिकल बिलं असतील, वैद्यकीय बिलं असतील किंवा अन्य जेवढी कामं आहेत ही सर्व प्रशासकीय कामं जी नियमात कामं असतील ती आम्ही या महिनाभरामध्ये ही सर्व पूर्तता कामांची आम्ही करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी निवेदन या ठिकाणी आमदार महोदयांना दिलेलं आहे. या विभागामध्ये खूप प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे, कारण रिजन खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे प्रलंबित प्रश्नांची संख्या देखील वाढलेली आहे. मी DP महाले, नाशिक विभागीय शिक्षकेतर संघटना महामंडळाचा कार्यवाह आहे. शिक्षकेतर संघटनाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी काम करत असताना शासनाने गेल्या 10 वर्षापासून शिक्षकेतरांची भरती बंद होती. मार्च 2025 मध्ये शिक्षकेतर संघटनेच्या माध्यमातून भरती सुरू झाली. भरती सुरू व्हायला फक्त 6 महिने लागते आणि आता मध्यंतरी 24 सप्टेंबरला परत शासनाने पत्र काढलं की सर्व संच मान्यतेच्या आधारे सर्व भरती परत बंद केल्या आणि परत सुरू. म्हणजे शिक्षकेतर संघटनेची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून बंद होती. 6 महिने फक्त चालू ठेवली. लोकांनी प्रस्ताव टाकले आणि तेवढ्यात शासनाने लगेच त्याची भरती बंद केली. इकडे
तर मला असं म्हणायचं आहे की शालार्थाचे प्रस्ताव टाकलेले असताना, शालार्थाचे मान्यता देत असताना शासनाने असं म्हटलेलं आहे की अनुकंप तत्वावरच्या ज्या काही पदं आहेत, हे पदं पूर्वीचे पदं आहेत, हे आताचे पदं नाही, वाढीव पदं नाहीत. म्हणून मला असं वाटतं की शासनाने कमीत कमी अनुकंप तत्वावरची जी पदं आहेत त्यांना तरी कमीत कमी मान्यता दिली गेली पाहिजे. यावेळी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नेते व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.